असं तोच जो मुद्दा तू आता मांडलास तो मला खूप मनापासून या गोष्टीचा मी विचार करते, की आपण बोलतच नाही आहोत एकमेकांशी. म्हणजे ना, एकमेकांना बोच करायला, एकमेकांना काहीतरी वाईट साईड बोलायला, जजमेंट पास करायला, सगळं म्हणजे सध्या सगळं तेच होतंय. पण कधी कोणी रँडमली बोलत नाही, की "कशी आहेस? बरी आहेस ना तू?" नाही म्हणजे हसतेस, पण "तू बरी आहेस ना?" ह्याच्यामुळे खूप हलायला होतं मध्ये-मध्ये. सो यासाठी मी म्हणते, की थोडं आपण डिव्हिनिटी किंवा स्पिरिच्युअलिटीकडे लीन राहावं. स्पेशली व्हेन यू आर डूइंग सो मच नेगेटिव्हिटी, लाइक नेगेटिव्ह कॅरेक्टर्स. इतका तुमचा तो एक ऑरा वेगळा असतो. तुमच्या मनात काही गोष्टी कॅरेक्टर्सना घेऊन जेव्हा तुम्ही मेथड ॲक्टिंग करता ते वेगळं असतं. सेटवरचं वातावरण आपलं वेगळं असतं. कारण की ते आपण पूर्ण त्याच्यात असतो ना. आणि म्हणून मी मी स्वामी मी स्टेजवर जाते. मी तुम्हाला प्रॉमिस करते, जर ही संधी मी माझं 100% देणार आहे. तुम्ही माझी साथ दिली, तर यापुढे तुम्ही जे काही चॅलेंजेस किंवा तुम्ही जे काही द्याल. नमस्कार मंडळी. जिची ट्रंक खूप मोठी आहे, मेकअप बॅग म्हणजे अख्खी ती सुटकेस आहे असं मी म्हणेन, ती माझ्यासोबत आहे. म्हणजे माया म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी रुचा. कशी आहेस? मी मस्त आहे. तू कशी आहेस? मस्त. मला ना तुझ्या बॅगकडे बघून असं आठवतंय सगळं, की तू काय-काय दाखवतेस मला. आणि सगळं तू आता ते वेअर केलं असशील बरोबर? सगळं, सगळं. अगदीच. सगळंच हो. ना? आता सध्या पूर्ण ठरलेल्याप्रमाणे लग्न सराई सुरू आहे. तू इथे बसली आहेस. काहीतरी ना सस्पेन्स आहे असं वाटतंय मला. सस्पेन्स तर आहे. म्हणजे मला असं वाटतं, की आमची संपूर्ण जी मालिका आहे, ती सस्पेन्स, ट्विस्ट, थ्रिलर्स यावर बेस्ड आहे. त्यामुळे एकही क्षण नॉर्मल जाईल रामपुरे घराण्यात, असं तर कधीच होणार नाही. त्यामुळे सध्या मी इथे बसले आणि मला माहीत नाही पुढे बाहेर काय होतंय किंवा काय होणार आहे. आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचंय, की नक्की आता पुढे होणार काय आहे? कारण नवरी मी आहे, पण ड्रेसअप कोणी दुसऱ्याने केलंय, तर नक्की होणार काय आहे? यासाठी तुम्हाला आमची मालिका तुला जपणार आहे झी मराठीवरती दररोज रात्री 10:30 वाजता बघावी लागणार आहे. आणि हा चंक जास्त इंटरेस्टिंग आहे. ॲक्चुअली. कारण लग्नाचा चंक आहे. फायनली मायाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. पण ते होतंय की नाही यावर सगळा कार्यक्रम आहे निर्भर. मला ना खरंच ऐकायला आवडेल, कारण ही गोष्ट आहे ना, मी सगळेच आय गेस इव्हेंट अटेंड केलेत. त्यामुळे मी सगळ्यांचे कॉस्ट्यूम, दागिने, मेकअप सगळं बघितलंय. हेअरपासून बघितलं आणि काही ना काही वेगळं आहे. पण तुझं काहीच वेगळं नाहीये हं. आज. मग तुला थोडं सॅड वाटतंय की नाही? नाही, मला नाही वाटत आहे हॉनेस्टली. कारण मला माझा प्रत्येक लूक मनापासून आवडतो. कारण की मला माहिती आहे, की माया ही प्रत्येक लूकमध्ये सुंदरच दिसते. मग तो लग्नाचा असो, साधा असो. ऐसे ऐसे मेरे को लगता है कि जो मेरा कैरेक्टर है, वो ऐसे गुलाब के जैसे है. गुलाब को कपड़े डालने की ज़रूरत नहीं है, वो खुद में भी अच्छा ही लगता है. तू कशी काय असं बोलू शकतेस गं? तुला तुला माहिती आहे का तुझं ऑडियन्स तुझ्यावरती किती प्रेम करतं? कारण तुझे रील्स प्रत्येक रील्समध्ये किंवा मी फक्त फोटो ठेवला होता तुझ्यासोबतचा हं, आणि हं. मला असं आलेलं किती छान बोलते, खरंच छान बोलते यार ही आणि हिचं बोलणं जरा लागतं मनाला. सो स्वीट. तर ते असं ऐकू आलं होतं. हे तुला माहिती आहे का? नाही, मला नव्हतं माहीत. म्हणजे मला इतकं माहिती आहे, की अगदीच माझं कंटेंट खूप छान जातं आणि मायालाही शिव्या-गाळा थ्रू भरपूर प्रेम मिळतं. ती माझ्या कामाची पावती आहे. पण अगदीच हे जे तू म्हणाली आहेस हे जरा नवीन आहे. पण सुखवलं मन ह्याच्याने. मला बरं वाटलं. ॲक्चुअली कारण मला पण नव्हतं माहिती. मी आय गेस लॉकडाऊनपासून तू व्हिडिओज टाकायला सुरुवात केली असशील. नाही, मला नाही. तरी नाही. लॉकडाऊन नाही. मी 2 वर्ष झाली मी आता कंटेंट ओके. बनवते. असं 2000 आय थिंक 23 पासून हं, हं. 23 पासून मी माझ्या कंटेंट क्रिएशनला सुरुवात केलेली आणि ते छान चाललंय. अगदी कमी वर्षांमध्ये म्हणेन मी. 2 वर्ष. 2 वर्षांमध्ये. कारण मला एक तुझा व्हिडिओ आला होता, की जेवलास का? येस. तो म्हणजे तू खूप गेला. मुलांसाठी स्पेशली तो टाकला होतास आणि मुलांचं असं झालं, "अरे, आम्हाला कोणीच खरं विचारत नाही आणि तू विचारलंयस." आणि मला माझ्या भावाने पाठवलं. तर ही अशी टाकते रील्स. आणि तो ॲक्चुअली ते फनी वेमध्ये त्यांनी घेतलं होतं. राइट. कारण कोण नाही टाकत. हं, हं. असं कन्व्हर्सेशन नाही कोण हं, करत हं. आणि ते तू टाकलेलंस हं, म्हणून ते जास्त व्हायरल झालं होतं. आणि त्यानंतर मग मी असं हां, आहे ही कोणीतरी अशी आहे जी सगळ्यांना अशी विचारपूस करत असते. देन मग मी आता मग तो एक गॅप गेला. मग आता तुझ्यासोबत पुन्हा फोटो टाकला आणि असं आलं की अरे किती छान बोलते ही आणि हिचं बोलणं खरंच लागतं आणि सगळे नाही म्हटलं ना सध्याच्या म्हणजे आपल्या जनरेशनमध्ये ना खूप स्ट्रेस्ड आउट फीलिंग्ज आहेत सगळ्यांच्या मनामध्ये आणि मग जेव्हा तू बोलतेस आणि ज्या रीतीने तू बोलतेस, मी हे म्हणेन ज्या रीतीने तू बोलतेस ना, ते खरंच आवडतं लोकांना. थँक यू सो मच. मला असं तोच जो मुद्दा तू आता मांडलास, तो मला खूप मनापासून या गोष्टीचा मी विचार करते, की आपण बोलतच नाही आहोत एकमेकांशी. म्हणजे ना, एकमेकांना बोच करायला, एकमेकांना काहीतरी वाईट साईड बोलायला, जजमेंट पास करायला, सगळं म्हणजे सध्या सगळं तेच होतंय. पण कधी कोणी रँडमली बोलत नाही, की "कशी आहेस? बरी आहेस ना तू?" नाही म्हणजे हसतेस, पण "तू बरी आहेस ना?" हे विचारणं, त्या एक जो आपला नकाब आहे, त्याच्या आतमध्ये झाकणं,
हे खूप कमी झालेलं आहे. आणि म्हणतात ना तेच प्रेमाचे 4 शब्द आपण एका फुलालाही दिले तर ते उमलतं. तर आपण तर अख्खा माणूस होता, आपण का नाही उमलणार? आणि हेच प्रेम कुठेतरी कमी मला वाटतंय, की होतंय. त्यामुळे ते देणं, त्याबद्दल बोलणं आणि प्रेम व्यक्त करणं, काळजी व्यक्त करणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे आत्ताच्या घडीला फॉर आवर मेंटल हेल्थ. ॲक्चुअली कारण ना, तुझंच नाही, आपण जसं नॉर्मली लोकांशी बोलतो ना, ते कमीच होत चाललंय. हं. आणि एक असतं, की काम सुरू आहे, कामामध्ये सगळंच चाललंय, पण आपल्याकडे लक्ष देणं आपण विसरून जातो आणि मग दुसऱ्याकडे कसं काय देणार? हे पण होतं. आता एवढं सगळं सिक्वेन्स सुरू होता. ऑब्व्हियसली सुट्टी नसणार आणि 12-12 तास फक्त नावासाठी असतात, असं म्हणेन मी. हो, अगदीच. आणि तुझ्याकडे छान सेगमेंट होते, सगळं काही सुरू होतं. आणि ह्या सगळ्या दरम्यान तू स्वतःला फ्रेश कशी ठेवत होतीस? किंवा एक असतं ना स्वतःसाठी वेळ देणं आणि स्ट्रेस वातावरणामध्ये छान स्वतःसाठी वेळ काढून हां, ही जी स्माईल आली आहे. सो कसं काय सगळं मॅनेज करत होतीस? कारण ऑब्व्हियसली ते गर्ल पॉवर खूप आहे आणि सगळ्यांची वाइब छान आहे. स्टिल मला ते विचारायचंय तुला. ऑब्व्हियसली म्हणजे सेटवरचं वातावरण वगैरे सगळंच छान आहे. पण कन्सिडरिंग जे पात्र मी प्ले करते दॅट इज माया. निगेटिव्ह कॅरेक्टर असलं तरीही खूप स्ट्रेनिंग होऊन जातं हं. कधी-कधी. त्यामुळे माया सेट कारण की बघा आता मी 12-14 तास तर सेटवर असतो. घरी जाऊन 6 तासाची झोप मिळते, कधी-कधी 4 तासाची मिळते. तर त्याच्यामध्ये अगदीच ऋचा आणि माया यातला बॅलन्स मेंटेन करणं कधीतरी खूप कठीण होऊन जातं, स्ट्रेसफुल होतं. कधी-कधी थोडंसं आपलं कॅरेक्टर टेक ओव्हरही करू शकतं, जे मधल्या काळात जेव्हा आपण खरंच कॅरेक्टरमध्ये घुसत असतो. बिकॉज तुमच्या कॉन्शियस, सबकॉन्शियसमध्ये तेच चालू आहे. म्हणजे मला झोपेतही कधी-कधी असं सेट वगैरे सुरू हो, आहे हो, किंवा हो. डायरेक्टरचा आवाज येतोय किंवा मी काहीतरी वाक्य विसरले, ही भीती आपल्याला जी असते ती येत असते. पण तर तू म्हणालीस, की मी फ्रेश कसं ठेवते स्वतःला, तर अगदीच माझ्या हातात आता नाहीये, पण माझी जपमाळ असते. मी जप करते, आपलं थोडं नामस्मरण करते. त्याने बरं वाटतं. एक छान पॉझिटिव्ह ऑरा आपल्यामध्ये राहतो. कारण की आपण इतक्या लोकांमध्ये वावरत असतो. आणि दुसरं म्हणजे माझ्या घरी एक छोटंसं क्यूटसं असं गोंडूलं माझं माऊ आहे. त्यामुळे निंगी बॉय आपण त्याला असं म्हणतो. तर निंगी माझी 2 वर्षाची पर्शियन कॅट आहे. सो त्याच्याकडे मी अशी घरी गेले आणि तो असा समोरून आला, की सगळी टेन्शन, सगळा स्ट्रेस, सगळा ताण-तणाव सगळा तो असा दरवाजाच्या बाहेर फेकला जातो आणि घरी येते ती फक्त निंगीची आई रुचा. त्यामुळे मग मी आणि माझा निंगी असतो आणि त्यानंतर अगदीच मी पेंटिंग करत असते. माझं चित्र काढणं, रेखाटणं सेटवर चालू असतं. घरी गेले, पेटी असते, थोडंसं गाणं गायलं, काही नाही 5 मिनिटं जरी गायलं तरी बरं वाटतं. आणि काही नाही बस काहीतरी छान बनवायचं आणि अगदीच वेळ नसला तर कधी-कधी थोडंसं एक बर्गर किंवा असं दूध फूड. येस, मला दूध आणि बिस्किट किंवा दूध आणि चॉकोज खायला खूप आवडतात कधी-कधी खूप जास्त स्ट्रेस आउट झाले तर. तर ते करते मी किंवा आईला एखादा कॉल असेल, तर मला मी, माझी आई आणि माझं माऊ बस एवढं बास आहे. बस. येस. घर मिळालं, घरातली माणसं मिळाली, की बरं वाटतं. नॉर्मली तू असं म्हणू शकतेस, की तू पण सामान्य मुलींसारखी छान आपलं एक म्हणतात ना मोमेंट एन्जॉय करतेस आणि हे करतेस. मला खरंच हे वाटतं, की एक आर्टिस्ट म्हणून तुम्ही बोललीस मगाशी, की ऋचा आणि माया माया. सॉरी. ऋचा आणि मायामध्ये एक बॅलन्स ठेवावा लागतो आणि नाही म्हणता एक स्वभाव आपला बदलत जातो. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. मग तो बदलू नये म्हणून तुम्ही काय करता? कारण मला सीनियर आर्टिस्टला सगळेच विचारतात, पण नवे, नवखे जे आर्टिस्ट आहे, जे बॅलन्स करायला सुरुवातच करतायत, त्यांना कोणी विचारत नाही. म्हणून मला तुला विचारायचंय. थँक यू सो मच. मला असं वाटतं, की हा बॅलन्स मेंटेन करणं प्रचंड गरजेचं आहे. कारण द कॅरेक्टर्स दॅट वी आर प्लेइंग हिअर ते आपण रोजच्या आयुष्यात नाही काढू नाहीच करू शकत. शकत. आणि मला असं वाटतं, की ॲक्टिंग मोर दॅन एन आर्ट, स्किल तो ॲक्चुअली मी जसं म्हणते ते जे काही ॲक्टिंग ही गोष्ट आहे, ती दैवी आहे. ते तुमच्यामध्ये संचारतं. इट हं. इज व्हॉट आय बिलीव्ह इट इज परकाया प्रवेश. मी नाही मी तू म्हणून जेव्हा जगते, तेव्हा आपण त्याला ॲक्टिंग म्हणतो. पण हे हा बॅलन्स जाऊ नये म्हणजे कधी-कधी जातो अगदीच. माझा जेव्हा मी पहिल्यांदा कॅरेक्टर सुरू केलं, त्याच्या 1.5-2 महिन्यानंतर कारण की माझं कॅरेक्टर डे 1 पासून खूप स्ट्राँग राहिलेलं आहे. त्यामुळे फक्त कामात राहणं, पर्सनल लाईफ नसणं किंवा काहीच नसणं, ह्याच्यामुळे खूप हलायला होतं हं. मध्ये-मध्ये. सो यासाठी मी म्हणते, की थोडं आपण डिव्हिनिटी किंवा स्पिरिच्युअलिटीकडे लीन राहावं. स्पेशली व्हेन यू आर डूइंग सो मच नेगेटिव्हिटी, लाइक निगेटिव्ह कॅरेक्टर्स इतका तुमचा तो एक ऑरा वेगळा असतो. तुमच्या मनात काही गोष्टी कॅरेक्टर्सना घेऊन जेव्हा तुम्ही मेथड ॲक्टिंग करता ते वेगळं असतं. सेटवरचं वातावरण आपलं वेगळं असतं कारण की ते आपण पूर्ण त्याच्यात असतो ना.
सो अगदीच नामस्मरण करावं. मी स्वामींचं करते, त्यामुळे स्वामी असल्यामुळे मला काही जास्त विचार करण्याची गरज पडत नाही. ते सदैव माझ्या पाठीशी असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अ, जे मला असं वाटतं, की एकदा आपलं काम संपलं, तर मेकअप फटाफट काढावा. जितक्या लवकर तुम्ही हा मेकअप, कारण की मला असं वाटतं इट्स अ विसाज राइट? मेकअप ऑन, कॅरेक्टर ऑन असं असतं. त्यामुळे मेकअप तुमचा काढावा. तो मी स्पिरिच्युअली हे बिलीव्ह करते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं जे एक काय आपण म्हणतो प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ ह्याच्यामध्ये एक स्विच असणं खूप गरजेचं हं. आहे. इट्स अ पार्ट हो. ऑफ युअर लाईफ. इट्स नॉट यू. हे समजणं खूप गरजेचं आहे आणि समज येण्यासाठी थोडा वेळ लागतो. जसं आता 3 वर्ष झाली मी ऑलमोस्ट ॲक्टिंग करते. सो हळू ते तुम्हाला गोष्टी समजत जातात आणि आपली जी माणसं आहेत त्यांना पकडून ठेवावं. म्हणजे आई असो, हं. बाबा असो, तुमचा प्रियकर असो, नवरा असो, आपल्या माणसांची बॉन्डिंग क्लोज ठेवायची. मग ते बॅलन्स मेंटेन होतं. आपलं असं कोणतरी आपल्याला हवं. स्पेशली कोणीही ॲक्टर असेल या फील्डमध्ये, जी नवीन आली आहे. मला 3 वर्ष झाली, पण आता जी जस्ट आली आहे, तर मी म्हणेन फॅमिलीला क्लोज ठेवा. फॅमिलीशी क्लोज राहा. हे जग सुंदर आहे आणि तेवढंच माया असं आहे. हो. त्यामुळे स्वतःचं मेंटल पीस आणि मन जपण्यासाठी आपली माणसं असणं प्रचंड गरजेचं आहे, असं मी म्हणेन. खरंच वेगळी आणि छान गोष्ट आहे ही. कारण तू म्हणतेस स्पिरिच्युअलिटीकडे जावं आणि मी हे खूप जणांकडून आता ऐकत आली आहे. आता आपण म्हणतो, की काळ बदलतो तशी माणसं बदलतात आणि रूढी परंपरा बदलतात आणि मग धार्मिकतेकडे कुठेतरी मध्यंतरी एक होतं ना, की देव आहे की नाही आहे. ह्यामध्ये कुठे जम्बलिंग होणारी आपली पिढी, त्यामध्ये आता तीच पिढी आता थोडी-थोडी बदलत चालली आहे आणि हो. ते म्हणते, की नाही देव आहे, आपली संस्कार, आपली संस्कृती आहे इथे. अगदी. आणि त्या गोष्टी पुन्हा जातायत. मला खरंच छान वाटलं, कारण स्वामींचं तर खूप जणांकडून ऐकलंय आणि ते ऐकण्यापेक्षा सगळ्यांनी अनुभवलंय. हं. तर तुझ्याकडचा असा एक अनुभव आहे का, की स्वामींना तू हाक मारलीस आणि ते तुझ्यासाठी धावून आले किंवा त्यांनी स्वतः न येता कुठली तरी एक सिच्युएशन आणली आहे आणि त्यांनी ती दाखवली, की मी आहे. बापरे! हा जरा इमोशनलच प्रश्न आहे. कारण एखादी शक्ती म्हणजे शक्ती आहेच, पण तिने तिचं अस्तित्व पुन्हा, 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 पुन्हा सादर करणं किंवा ते अस्तित्वात आणणं, की बघ मी आहे. आणि त्या क्षणाला जेव्हा आपल्याला त्यांची सगळ्यात जास्त गरज असते, ही फिलिंगच इतकं मन भरून येणारी आहे. आणि अशीच काहीशी स्वामींसोबत माझी ओळख म्हणा किंवा नातं म्हणा, अ, असं ते डेव्हलप झालेलं आहे. म्हणजे मी जसं म्हणते, की माझ्या आयुष्यात जेव्हा थोडा कठीण काळ होता किंवा जे काही होतं, तेव्हा जेव्हा कोणीच नव्हतं माझ्यासाठी, तेव्हा स्वामी होते. आणि मी म्हणेन, की एक ऊर्जा, एक ताकद, एक समर्पण, एक विश्वास स्वतःमध्ये, आत्मविश्वास आणि की तू तू कर, मैं हूँ तेरे साथ, है ना? जसं ते नेहमी म्हणतात, की मी तुझ्या पाठीशी आहे. हे त्यांनी प्रत्येक वेळेस प्रूव्ह केलेलं आहे. आणि आय स्टिल रिमेंबर, म्हणजे माझा प्रवास या इंडस्ट्रीतून एक पॅजेंट थ्रू झालेला, त्यात श्रावण क्वीन, महाराष्ट्र टाईम श्रावण क्वीन. आणि माझं ऑडिशन होतं आणि मी जाणार होते वरती तो दिवस. त्यानंतर सगळंच बदललं माझ्या आयुष्यात आणि मी स्टेजवर जाणार होते आणि आय थिंक ते पार्ल्यामध्ये होतं. काहीतरी बालगंधर्व, की मला आठवत नाही आता नाव. आणि मी तिकडे गेले आणि मी स्टेजवर अगोदर एवढंच म्हणाले, की बस मी जातेय. तेव्हा नुकतीच स्वामींसोबत ओळख झालेली माझी अशी, की ते आहेत असे कोणतरी छान वगैरे. आणि मग स्वामी मी स्टेजवर जाते. मी तुम्हाला प्रॉमिस करते, जर ही संधी मी माझं 100% देणार आहे. तुम्ही माझी साथ दिली, तर यापुढे तुम्ही जे काही चॅलेंजेस किंवा तुम्ही जे काही द्याल, त्याच्यामध्ये मी माझा 1000% होते. तुम्हाला कधी मी खालती हे करणार नाही. तुमचा शब्द मी नेहमी या फील्डमध्ये मी माझा बेस्ट देईन. असं बोलून मी स्टेजवर गेले आणि आणि स्टेजवर जस्ट जाण्या अगोदर आमचे ना मेकअप टचअप्स होत होते तिकडे. तर आमचे ना तिकडे मेकअप करता बसलेले आणि त्यांनी ना अशी पेटी उघडली आणि मी ते बोलले आणि मी फक्त त्या पेटीत असं बघितलं, काय असतं बाबा? आणि त्या पेटीत असा कॉर्नरला स्वामींचा फोटो होता आणि त्यांचा तो भिवू नको तुझ्या पाठीशी आहे. म्हणलं बापरे! मैंने अभी जस्ट अगं. बोला आणि तुम्ही समोर आलात. आणि असे खूप इन्सिडेंट्स आहेत. खूप म्हणजे काउंटलेस आहेत आणि ते अजूनही असतात माझ्यासोबत. अगदीच आत्ता रोज रोज सकाळी येताना माझ्या मनात काही विचार, काही काळजी वगैरे असेल, तर अशी रँडमली एक गाडी येते त्या क्षणाला आणि त्याच्यावर स्वामींचा पोस्टर वगैरे असतं. ते खूप वेळा होतं. सो आय नो ते आत्ताही आहेत. ते मला असं वाटतं, की माझं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं मीडियम सुद्धा स्वामी आहेत. आणि मला असं वाटतं, की त्यांचा अंश या कॅमेरामध्ये आहे, तर दादा रेकॉर्ड करतो त्याच्यामध्ये आहे. तू मला व्यक्त होण्यासाठी मला हेल्प करतेस, तुझ्यामध्ये आहेत. सो ते आपल्या सगळ्यांमध्ये आहेत आणि आय लव्ह दॅट. येस. येस. पण स्वामी खरंच तुझ्या पाठीशी आहे. सगळ्यांच्याच पाठीशी आहे ॲब्सोल्युटली. आणि थँक सो मच. थँक यू.
तुला फक्त जाता-जाता प्रेक्षकांना तुझ्या मनातली एखादी गोष्ट सांगायची असेल, तर काय सांगशील? मी असंच म्हणेन की गेले 2-2.5 वर्ष प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय, सपोर्ट दिलाय आणि खूप वाव दिलाय माझ्या अभिनयाला मला. त्यामुळे थँक यू सो मच टू ऑल माय कंटेंट क्रिएशन फॅमिली. माझी इंडस्ट्रीतली जे ऑडियन्स आहेत ते आहेत आणि असंच माझ्यावर भरभरून प्रेम करत राहा. तुमचे आशीर्वाद मला लाभो आणि मी माझ्या प्रत्येक शॉट, प्रत्येक अभिनयातून आणि माझ्या कंटेंट क्रिएशनमधून तुमच्याशी अजून जवळीक साधण्याचा प्रयत्न करेन. कारण की शेवटी कॅमेरा असो, हा असो किंवा तो असो, माणूस आणि नातं एकच आहे. सो आपण हे आयुष्यभर जपूया.